नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 1 एप्रिल 2025 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे सावता माळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, सावता महाराजांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत, पांडुरंग ह्या सावता महाराजांना भेटायला आरणला आलेले आहेत. आजही वर्षातनं पंढरपूरची पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही, जी आरणला येते. आषाढी एकादशी झाल्यानंतरची जी अमावस्या असते ती सावता महाराजांची पुण्यतिथी असते आणि त्यावेळेला विठ्ठलाची पालखी आमच्या आरणमध्ये 3 दिवस आपल्या आरणला येते. आणि त्या आरणच्या पावनभूमीमध्ये आपली ही आंबाबाग आहे. डिसेंबर 18 साली लावलेली ही बाग आहे. पहिला प्लॉट आहे हा 2000 झाडांचा आहे. दुसरा प्लॉट आहे 12 बाय 3 वरचा, तो 5000 झाडांचा आहे. तिसरा प्लॉट आहे 8 बाय 3 वरचा, जो 2000 झाडं आहे ती. आणि चौथा प्लॉट आहे 6 बाय 3 वरचा 1000 झाडांचा. आणि आत्ता 5वा प्लॉट आहे जो 12 बाय 5 वरचा आहे, ती 1000. अशी सगळी मिळून झाडं आपल्या बागेत 10,000 आंब्याची आहेत, ज्याच्यामध्ये 16 व्हरायटी आहेत. आज आपली बाग बघायला दिघंची, आटपाडी आणि कासेगावचे काही प्रगतशील शेतकरी आहेत, ज्यांच्यामध्ये त्यांच्या आंब्याच्या बागा आहेत, मोठ्या द्राक्ष बागा आहेत, ऊस बागायतदार आहेत. नमस्ते शेतकरी बांधवांनो, आपण आमच्या बागेत आता 2-2.5 तास झालं फिरतो आहे. सावता पुसावळे, आपण जरा आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल? बाग बघितल्यावर आपल्याला काय जाणवलं? नमस्कार, मी सावंत पुसावळे, गाव दिघंची. आमचे जुने स्नेही सन्मान्य श्री दत्तात्रय गाडगे साहेब, बरेच दिवस झालं त्यांच्या या आंबाबाग पाहण्यासाठी यायचं आमचं चाललेलं होतं. तो योग आज आला. माझ्या समेत आहेत सन्माननीय बाळासाहेब मोरे, सन्माननीय अजय शेट्टे साहेब, सन्माननीय देशमुख साहेब आणि बाळासाहेब मोरे दिघंची. बरोबर. प्रगतशील आंबा बागायतदार आहेत, प्रगतशील दुकानदार आहेत. बरोबर. आणि आम्ही असे 5 जण या ठिकाणी आलो. सन्माननीय गाडगे साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या या आंबा बागेमध्ये संपूर्ण फेरी मारली. विविध जाती पाहायला मिळाल्या, वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जो नावाजला गेलेला, ज्याचं पेटेंट त्यांनी मिळवलेलं आहे, तो शरद आंबा सावता आणि सावता आंबा. असे 2 आंबे आणि प्लस केशर आहे. इतरही व्हरायटी भरपूर आहेत. बाग बघून अतिशय एक वेगळं पण जाणवलं. वेगवेगळ्या व्हरायटी वेगळ्या पद्धतीनंच आणि कमी पाण्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं कुठली बाब असेल तर अतिशय कमी पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, गेल्या वर्षीपर्यंत आलेल्या मालाचं छानपैकी मार्केटिंग केलेलं आहे. कारण शेतकऱ्यानं माल चांगला आणण्याबरोबर चांगलं मार्केटिंग जमणं ही एक काळाची गरज आहे. तो खरा भाग त्यांनी ओळखून चांगल्या पद्धतीने त्यांनी ते साध्य केलेलं आहे. खरोखर बाग पाहून समाधान वाटलं. फक्त एवढंच वाटतं की या ठिकाणी पाण्याची जी कमतरता आहे ती उणीव भरून निघावी आणि मुबलक पाणी त्यांना या ठिकाणी मिळावं, एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. या निमित्तानं श्री क्षेत्र आरणला भेट देता आली, सावताबाबांच्या समाधीचं दर्शन घेता आलं, तिथं अन्नदानाचा लाभ घेतला आणि त्यानंतर मग गाडगे साहेबांच्या या बागेला भेट देता आली. पाहून खूप समाधान वाटलं. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये 73 दुष्काळी तालुके आहेत. त्या 73 दुष्काळी तालुक्यामधला आमचा हा माढा तालुका येतो आहे. सावताबाबा, तुम्ही पाणी परिषदेमध्ये नागनाथ अण्णांच्या बरोबर काम केलेलं आहे. दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे, समन्यायी पाणी वाटप झालं पाहिजे, यासाठी तुम्ही चळवळीत काम करता. आज आम्ही या प्रयत्नातच आहोत की उजनी धरणाचं पाणी आम्हालाही मिळालं पाहिजे. पण आमचं गाव जे आहे हे टेलला आहे. खरं म्हणलं तर शासनाचं धोरण आहे टेल टू हेड, पण असं घडत नाही. आम्हाला हे पाणी अगदी म्हणजे चुकून आलं तर वर्षातनं एक वेळ येतं आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून आपली ओळख सांगलीमध्ये आहे. याही ठिकाणी आपण तो प्रयत्न करणार आहोत. भविष्यात ही बाग जी आहे ती आपल्या शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल. कारण महाराष्ट्रात ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित सावता महाराज आंबाबागेमधून जाईल, ही आशा आहे, हा विश्वास आहे. मोरे साहेब, आपण काय सांगाल आमच्या या बागेबद्दल? नमस्कार, मी शहाजी मोरे, दिघंची.
तर म्हणजे गाडगे साहेब इथं आल्यानंतर एक मला का अनोखं चित्र दिसलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ह्या वयात आता तुमचं 70 वय चालू आहे हो हो आणि ह्या वयात तुम्ही मगाशी सहज बोलून गेला की कुठलीही गोष्ट अशक्य नाही. बरोबर. शेतकऱ्यांचं काय होतं की हे आपल्याला जमेल का नाही, होईल का नाही, आपण असा विचार करतो किंवा हे दिसतं तसं तसं घडत नाही. घडत नाही. हो. पण हे ते चुकीचं म्हणता येणार नाही. पण ज्यावेळेस माणसाकडे जिद्द असेल, बरोबर. मी हे करून दाखवीन ही ज्यावेळेस एक उर्मी असेल, हो. त्यावेळेस अशक्य अशी कुठली गोष्ट नाही हे आता तुमच्या बागेत आल्यानंतर आम्हाला पाहायला बरोबर. मिळालं. आणि ते ह्या वयात बरोबर. आम्ही आता आमची ओळख करून दिलेली आहे आमच्या सावंताणी साहेबांनी. हो हो. परंतु सर्वात काय इथं आम्हाला बरं वाटलं तर काहीतरी कुठलंही वय कुठल्याही कामासाठी वय लागतं असं नाही, अडथळा येत नाही. अडथळा येत नाही. हो. करण्याची आमच्याकडे तयारी असेल, जिद्द असेल तर ते होऊ शकतं. आणि ते गाडगे साहेबांच्या बागेत आल्यानंतर आम्हाला ते दिसलं. आम्ही फार समाधानी आहोत की इथं पाणी नसतानाही तुम्ही करून दाखवलं. हो, हो. मग ज्यावेळेस तुमच्याकडे भरपूर पाणी येईल त्यावेळेस निश्चितच इथं अजून वैभव दिसेल. वेगळं दिसेल. आणि साहेब तुम्ही सगळ्यात एक कौशल्य निर्माण केलं आहे ते म्हणजे विक्री व्यवस्थापन. हो. शेतकरी काय करतो तर शेतकरी पिकवतो पण विकायचं त्याच्याकडं नाही आहे. हम्म. आमच्याकडे आता मी पण आंबा थोडासा एक 4-5 वर्षापासून येतो माझ्याकडे आंबा. हो. परंतु आम्ही रडतो कुठं तर विक्री व्यवस्थापनामध्ये. बरोबर. आणि मग ते जे विक्री व्यवस्थापनामध्ये हम्म. जे हे व्यापारी येतात ते आपली लुबाडणूक लुबाडणूक करतात आम्हाला. ज्या पद्धतीनं आम्हाला वाटतं की आपल्या माल आपण इथं 12ही महिने म्हणजे 1 वर्षानंतर आंबा येतो. कष्ट करतो. आम्ही 12 महिने तर कष्ट करतो आणि ज्यावेळेस पैसे मिळायचे असतात त्यावेळेस ते नको त्या मोबदल्यात मागतात, हो, पैशात हो, मागतात. हो, हो. त्यावेळेस आम्हाला खरं दुःख होतं. मी मागच्या वर्षी हो. बऱ्याच व्यापाऱ्यांना म्हणलं अरे तुम्ही हे मागता पण आम्हाला वाईट वाटतं रे. हो. कारण आम्हाला माहित आहे की आम्ही रात्रीचा दिवस याच्यासाठी करतो. काय करतो रात्रीचं आमच्याकडे लाईट असते, रात्रीचं आम्ही ह्या गुडघ्यावर गवतात तिथं पाणी देतो. फिरत असतो. हे तुम्हाला दिसत नाही म्हटलं. हो, हो. तर तुम्ही कमीत कमी शेतकऱ्यांना काय दुःख आहे ते तर समजून तर भाव मागत जावा. हो, हो. पण इथं आम्हाला ते दिसलं की तुमच्याकडे जी एक जिद्द आहे दोन्ही गोष्टीची, एक करण्याची आणि विक्री व्यवस्थापन, हो, हो, हो. ते आम्ही निश्चित तुमच्याकडून ह्या दोन्ही गोष्टी शिकत आहोत. कारण मनुष्य हा जोपर्यंत हो, आयवय आहे हो, तोपर्यंत हो. शिकतच असतो. शिकत असतो. तर आम्हाला हे पाहून समाधान वाटलं. गाडगे साहेब धन्यवाद. आणि असंच तुमचं उत्तरोत्तर प्रगती होत जावं आणि तुमच्या मार्गदर्शनामधून आम्हाला आमची बागायती आंबा बागायत हे आम्हाला मार्गदर्शन मिळत राहो ही आमची सदैव इच्छा आहे. नमस्कार. धन्यवाद. शेटे साहेब आपण काय सांगाल या संदर्भात? मी अजय शेट्टी हो. तिघांची. हो. माझा तसा मुख्य ऊस पीक असते माझं जास्त. हो. आहे थोडा हो. अगदी नामेला असतो. हो. हो. पण इथं माळ रानावर जे नंदनवान फुलवलं आहे तुम्ही बर. त्याला शतशः प्रणाम. मी काय जास्त बोलणार नाही कारण आमचे सावंत साहेब आणि बाळासाहेबांनी भरपूर बोलून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्यांनी सगळं मार्गदर्शन केलंय. तुमच्याबद्दल मी बोललेलं आहे. बर बर. त्यामुळे मी धन्यवाद. आता बोलावं असं काय त्यांनी मागे ठेवलेलं नाही. धन्यवाद. आपण धन्यवाद. आमच्या बागेला भेट दिली. आता आमचा माल जो आहे हा 250-300 ग्रामचा आहे. अजून 15 ते 20 दिवसानंतर ह्या बागेचं हार्वेस्टिंग चालू होईल. आम्ही तुम्हाला आजच निमंत्रण देतो की पुढच्या महिन्यात एकदा आंबे खायला म्हणून आपण या. 100% आणि या आपण आला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.